पुढील बातमी नाशिकहून बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करून खंडणी वसूल करणारे तसेच अपहरणाचा कट रचणारे आरोपी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने ताब्यात घेतले। शुक्रवार दिनांक 4/4/2025 रोजी दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास काठेगल्ली सिग्नल पुना रोड नाशिक येथून फिर्यादी निकू उर्फ निखिल तर्यानानी याने 3 अनोळखी इसमांनी अपहरण करून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती। त्याच्याकडून 1 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती। त्यापैकी 15 लाख भीतीपोटी फिर्यादीने संशयित आरोपीला दिले होते। या संदर्भात मुंबईला काय ते गुन्हाही दाखल झालेला आहे। भारतीय न्याय संहिता 140 कलम 351 सह भारतीय हक्क कायदा कलम 325/27/2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गेल्या 6 दिवसापासून या पुण्यातील आरोपी फरार होता। अखेर नाशिक पोलीस आयुक्त यांनी आरोपीचा शोध घेण्यास सांगितलं। पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही पडताळल्यानंतर त्यांना काही पुरावे मिळाले। या तपासासाठी पोलिसांनी 4 दिवस मेहनत केली। तांत्रिक विश्लेषणानुसार आरोपीचे नाव निष्पन्न झालंय। आरोपी याचे मित्र व नातेवाईक राहत असलेले ठिकाण कसबे सुकाणे संभाजीनगर येथील वाळुंज MIDC परिसरात। आरोपितांचा शोध घेतला असता राहुल पालखेडे यांना त्यांचा गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गुन्ह्यातील आरोपी हे नाशिक येथे आलेले असून विल्लोळी भागात असल्याबाबत माहिती मिळाली। तात्काळ गणेश शाखेच्या पथकांनी सापळा रचला आणि या सापळ्यात संशयित आरोपी मोहम्मद अनवर सय्यद वय 30 राहणार प्रज्ञानगर नानावली नाशिक व सादिक लतीफ सय्यद वय 39 राहणार लेखानगर या 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून 2,88,000 रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण 3,08,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदर आरोपितांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील अपहृत व्यक्ती निखिल दर्यानानी याची भावाच्या दुकानावर काम करणारे इसम नामे अल्फरान शेख व अहमद शेख यांनी अपहृत व्यक्ती याच्या बाबत माहिती पुरवल्याबाबत सांगितले। अपहृत व्यक्तीचे अपहरण करून त्यांच्याकडून 1 कोटीची खंडणी मागून त्याच्याकडून 15 लाख रुपये खंडणी घेतल्याबाबतची कबुली दिली। सदर पुण्यातील पाहिजे असलेले आरोपी वडाळा गावात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। 2025 रोजी दुपारच्या वेळेला आपल्याकडे काठेगल्ली सिग्नल म्हणजे मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गंभीर इन्सिडेंट घडलेला होता। त्याच्यामध्ये एक बिझनेसमन निखिल दर्यानी त्यांचं नाव आहे, त्यांना किडनॅप करण्यात आलेलं होतं। काही गुन्हेगारांनी त्यांना किडनॅप करून त्यांना शहरामध्ये आणि शहराबाहेर काही ठिकाणी फिरवलं। त्याच्याबरोबरच त्यांना थ्रेटन केलं वेपन लावून आणि त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली आणि त्यांच्याकडून साधारण 15 लाख रुपये हे वसूल केलेले होते। त्या कंप्लेनंट आपल्याकडे त्याच दिवशी रात्री त्या जे क्रिमिनल्स होते त्यांच्याकडून पळून जाण्यास यशस्वी झाला आणि आपल्याकडे संध्याकाळी थोडं रात्री ही केस रिपोर्ट झाली। त्याच्यानंतर मुंबई नाका पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच यांच्या टीम्सला ॲक्टिवेट करण्यात आलं आणि जसं आपण बघताय क्राईम ब्रांच युनिट 1 नाशिक पोलीस, त्याचबरोबर हे मागे आमचे जे युनिट 1चे सर्व अधिकारी अंमलदार उभे आहेत, त्यांनी अहोरात्र कष्ट करून म्हणजे जोपर्यंत डिटेक्शन होत नाही तोपर्यंत कोणीही झोपलेलं नव्हतं। अशा प्रकारे त्यांनी हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। गुन्हा डिटेक्ट केलेले जे आहेत त्याच्यामध्ये 4 आरोपी आत्तापर्यंत अटक झालेले आहेत। त्याच्यामध्ये 2 आरोपी जे आहेत ते ह्या गुन्ह्यामध्ये ज्यांचा सहभाग होता आणि 2 आरोपी जे आहेत त्यांनी या गुन्ह्यासंदर्भात टीप दिलेली होती। त्याच्यामध्ये 1 आरोपी अजून ॲब्स्कॉन्डिंग आहे आणि त्याचा तपास आणि त्याला अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत। लवकरच आम्ही त्याला अटक करण्यात यशस्वी होऊ। नाही, मला वाटते जे आमचे जे ऑफिसर्स ज्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे त्यांच्यावर आपण फोकस करावा। विशेष करून युनिट 1चे जे इन्चार्ज आहेत PI कड, त्याचबरोबर युनिट 1चे आमचे जे अधिकारी आणि काही अंमलदार आहेत की जे कंटिन्युअस कुठलंही शहरामध्ये काही झालं तर ते डिटेक्शन आणि त्या आरोपींना अटक करतात। तर त्यांना मी विनंती करीन की एकतर आपण लिमिटेड सांगा युनिट इन्चार्ज आणि बाकीचं जे आहे ते प्रत्येक ज्याचा रोल आहे तोच अधिकारी आणि तोच अंमलदार जो आहे तो इथे सांगेल। मी इकडे ह्या फार महत्त्वाची कामगिरी झालेली याचं क्रेडिट घेण्यासाठी मी आलेलो नाही। मी इकडे या सर्वांचं कौतुक करण्यासाठी
म्हणून आलेलो आहे. त्यामुळे माझा रोल ह्याच्यामध्ये जो आहे तो यांना प्रोत्साहन देणं आणि यांनी चांगल्या कामाचं यांचं अभिनंदन करणं आहे. पण खरं काम जे केलेलं आहे हे युनिट 1चे जे सर्व आमचे अधिकारी अंमलदार मागे उभे आहेत, त्याचबरोबर युनिट 1चे इन्चार्ज PI गट जे माझ्या बाजूला बसलेले आहेत. त्याच्यामध्ये ही जी आहे ही पूर्णपणे ब्लाइंड केस होती आणि आम्हालाही सुरुवातीला हाच संशय आलेला होता की ॲक्च्युली हे खरं आहे का नाही आहे, का हा बनाव केला जातोय. तर ज्यावेळेला आम्ही सगळे CCTV त्या रात्रीच तात्काळ चेक करण्यात आले गुन्हा दाखल करायच्या आधी, तर त्या ठिकाणी एके ठिकाणी आम्हाला असे काही CCTV फुटेजेस मिळाले की ज्याच्यामध्ये असं क्लिअर निष्पन्न होतं की हा बनाव वगैरे नसून खरोखर हा इन्सिडेंट घडलेला आहे आणि तो जो फिर्यादी आहे तो त्याचा जीव वाचवून अतिशय जीवाच्या आकांताने पळताना पण एक फुटेज त्याचं आहे. त्याच्यावरून हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेण्यात आलं आणि पूर्णपणे जी ब्लाइंड केस असते, कुठल्याच काही त्याच्यामध्ये त्याचे धागेदोरे नाही आहेत किंवा याचा कोणावर संशय नाही आहे किंवा अननोन आरोपी आहेत. जसं रस्त्यावरून एखादा इन्सिडेंट झालेला आहे तर त्यावेळेला याचा तपास करून आरोपी अटक करायला थोडासा वेळ लागतो. जर केस लगेच त्याचे काही धागेदोरे मिळाले तर नाशिक पोलीस 24 किंवा 48 तासामध्ये आत्तापर्यंत आम्ही डिटेक्शन आणि अरेस्ट करत आलो आहे. पण ज्या पूर्णपणे ब्लाइंड केस आहेत त्यामध्ये साधारण आठवड्याभराचा अवधी मला वाटते खूप कमी अवधी लागलेला आहे ह्या पूर्णपणे ब्लाइंड केसला सोडवायला आणि अतिशय उत्कृष्ट कामगिरी या सर्व टीमनी केलेली आहे.